आई एम सॉरी ग, खरंच आय एम सॉरी. माझ्या लक्षात आलंय की मी चुकलो, मी स्वार्थीपणे वागलो. मी फक्त माझा विचार केला, माझ्या आवडीचा विचार केला. आई गाणं माझं प्रेम आहे, माझं पॅशन, आणि कदाचित त्या प्रेमाच्या भरात मी चुकलो. पण ऐक, प्रॉमिस परत नाही. यापुढे माझा आणि गाण्याचा काहीच संबंध नसेल. आई, कॉम्पिटिशनचं बक्षीस, लाईव्ह कॉन्सर्ट मला काहीच नकोय. या सगळ्या गोष्टींची मला काहीच गरज नाही. मला तुम्हा दोघांची गरज आहे. मला माझे आई बाबा हवेत. आई, मी आता सरगम कंपनीला कॉल करतो आणि त्यांना सांगतो की मी नाही गाणार. मी माझं नाव विड्रॉ करतो. आई, ऋषा, माझं नाव विड्रॉ करतो. नाही ऋषा, नाही. काय करायलाय तू? काय करायला आहे? एवढा मोठा अन्याय करून घेतोय स्वतःवर. बस चूक आहे तेवढी मोठी आहे ना. हे जर आई खुश नसेल, आईची परवानगी नसेल, तर हे सगळं माती मोल आहे माझ्यासाठी. ऋषा, विचार कर. हा सुम्या, बोल. ऋषा, कुठे आहेस तू? आईकडे. ऑफिसमधून लवकर निघालो आणि डिरेक्टली इथेच चालू. काकू कशा आहेत? खोलीतून बाहेर आलात त्या? राग केला का त्यांचा? तुझ्याशी काही बोला की नाही? माहित नाही रे सुम्या, काहीच कळत नाहीये मला. म्हणजे आई रूम मधून बाहेर आलीये, काम करतीये, पण तिचा राग शांत झालाय की नाही मला माहित. अरे ऋषा, तू टेन्शन नको घेऊ ना. होईल काकूंचा राग शांत. त्यांना थोडा वेळ दे. टेन्शन नको घेऊ. बरं ऋषा, आभासच्या प्रोग्रामचं काय करणार आहेस तू? सुम्या, माझी प्रोग्राम करायची अजिबात इच्छा नाही. जोवर आई मला माफ करत नाही तोवर मी काहीच करणार नाही. अरे ऋषा, असा कसा बोलतोयस तू? ऋषा, तू आता फक्त ऋषी म्हणून विचार करतोयस. अरे आभास म्हणून विचार कर. आभासच्या प्रोग्रामसाठी कितीतरी लोक वाट बघतायत. तुझ्या एकट्याच्या इच्छेपायी तू एवढ्या सगळ्यांच्या इच्छा मोडणार होय? हाडाचा कलाकार म्हणतोस ना तू स्वतःला? ऋषा, ठीक आहे सुम्या, थँक्यू. मी प्रोग्राम रेकॉर्ड करतो आणि तुला पाठवतो, तू अपलोड कर. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.